आज सर्वांसाठी आनंदाची बातमी तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे 2500 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. श्रावण आणि दिव्यांग जर तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे जे की 2500 रुपये संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण आणि दिव्यांग, निराधार व्यक्ती, विधवा, अपंग, जे की वृद्ध व्यक्ती आणि गंभीर आजारग्रस्त तर या जिल्ह्यांमध्ये जे की लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आज बैठकीमध्ये जे की देवेंद्र फडणवीस यांनी मोठी अपडेट घेतलेली आहे. त्याचप्रमाणे 1000 रुपये निधीमध्ये वाढसुद्धा या जिल्ह्यांमध्ये व या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे. तर आता जे की तुम्हाला आधी जर 1500 रुपये मिळत असेल तर आता तुम्हाला मिळणार 2500 रुपये. आधी जर तुम्हाला 1000 रुपये मिळत असेल तर आता मिळणार 2000 रुपये. तर ते कसे, तर 1500 रुपये जे की तुम्हाला पहिले मिळत होते तर आता 1000 रुपये निधीमध्ये वाढ झाली. तर आता तुम्हाला तब्बल मिळेल इथं 2500 रुपये. तर इथं पहिले 1500 आणि 1000 तर ते झाले तुमचे 2500 रुपये. आता जर तुम्हाला पहिले 1000 रुपये मिळत होते तर आता जर तुम्हाला 1000 रुपये निधीमध्ये वाढ झाली तर तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल 2000 रुपये. तर याप्रमाणे जे काही संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण आणि दिव्यांगांचे पैसे इथं येत आहे. तर आता या जिल्ह्यांमध्ये तर सर्वप्रथम जे की संजय गांधी निराधार अनुदान योजना पहिले 1500 रुपये मिळत होते तर आता 1000 रुपये निधीमध्ये वाढ झाली तर तुमच्या खात्यामध्ये 2500 रुपये जमा झालेले आहे. श्रावण जर तुम्हाला पहिले 1000 रुपये मिळत असेल तर अशांना 2000 रुपये, दिव्यांगांना जर पहिले 1500 रुपये इथं मिळत असेल तर अशांना 2500 रुपये जे काही खात्यामध्ये इथं जमा होत आहे. लगेच खाते तपासा. तर आता यामध्ये कोणाला पैसे इथं मिळणार आहेत, ज्यांनी आधीच अर्ज भरलेले आहेत, ज्यांचे अर्ज मंजूर आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे, तर अशा लाभार्थ्यांना पैसे इथं जमा होत आहे. यामध्ये वाटप सुरू झालेले आहे. यामध्ये जे काही 2500 रुपये दरमहा इथं आता तुम्हाला मिळणार आहे. यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर ज्यांना कोणाला पैसे आले नसेल तर अशाने तक्रार कशा पद्धतीने करायचे, पैसे जर बंद झालेले असेल तर पुन्हा सुरू कसे करायचे हे आपण इथं पाहणार आहे. कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. यानंतर इथे आपलं बीड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, नागपूर, वर्धा तर या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे तर येत आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली तर काही जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे तर येत आहे बँक खाते आधारशी लिंक असलेल्या. तर आता महिला व बाल विकास अधिकारी यांना तुम्ही लेखी अर्ज द्यायचा आहे. तहसील कार्यालयामध्ये देखील देऊ शकता. त्यामध्ये तुमचा तालुका लिहा. पेन्शन रक्कम जमा न झाल्याबाबत अर्ज इथं आपण देत आहे. यामध्ये महोदय महोदया मी तुमचं जे काही आहे तुमचं नाव इथं तुम्हाला टाकायचं आहे. इथं तुम्हाला राहणार. मी शासनाच्या पेन्शन योजनेचा लाभार्थी असून यामध्ये तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण आणि दिव्यांगाचा उल्लेख देखील करू शकता. यामध्ये माझी खालीलप्रमाणे माहिती आहे. तुमचं नाव, योजना कोणती आहे ते, बँक खाते क्रमांक, गाव, कृपया ही माहिती तपासून जे काही इथं प्रलंबित रक्कम लवकरात लवकर जमा करावी ही नम्र विनंती. यानंतर तुमचं नाव, मोबाईल नंबर, दिनांक आणि स्वाक्षरी. तर आता यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेबद्दल एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. ते म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण आणि दिव्यांग तर यांचे नवीन अर्ज इथं सुरू झालेले आहे. तर आता ज्यांचे कोणाचे पैसे तर बंद झालेले असेल तर नवीन लाभार्थी जे काही नाव वगळलेले, वय पूर्ण झालेले, दिव्यांग प्रमाणपत्र असलेले तर अशांसाठी गुड न्यूज आलेले आहे. तहसील कार्यालय, समाज कल्याण कार्यालय किंवा महिला व बालविकास कार्यालय यामध्ये जाऊन तुम्ही तुमचा नवीन अर्ज सादर करू शकता. अनेक जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने अर्ज स्वीकारले जात आहे. तर बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. मोबाईल नंबर तुमचा द्यायचा आहे. तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजना 2500 रुपये, श्रावण 2000 तर दिव्यांगांसाठी 2500 रुपये याप्रमाणे पैसे इथं येत आहेत. जर तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्ही जे आहे मृत लाभार्थी नाव अपडेट नाही म्हणजे तुमचा हयातचा जो काही दाखला राहते ती दिलेला नसेल त्यामुळे पैसे बंद झालेले असेल. बँक खाते म्हणजे बंद आहे किंवा इनॅक्टिव्ह झालेला तुमचं खातं चेक करून घ्या. आधार लिंक नाही आहे, बँक खात्यामध्ये चुकीची माहिती दिलेली आहे. त्याचप्रमाणे 2 योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला पैसे तर बंद झालेले असेल. वार्षिक उत्पन्न जर 2.5 लाखाच्या वरती असेल तर तुम्हाला पैसे ते मिळणार नाही. वय व निकष पूर्ण नाही, दिव्यांग प्रमाणपत्र वैध नाही म्हणजे हँडिकॅपचं जे काही प्रमाणपत्र आहे त्यामध्ये काहीतरी चुकी आहे व चुकीचे कागदपत्र दिलेले असेल त्यामुळे. आणखी काय करणे, यामध्ये KYC पूर्ण नाही, मोबाईल नंबर अपडेट नाही, खाते दुसऱ्या योजनेचे आधीच वापरलेले आहे,
त्याचप्रमाणे कागदपत्र पडताळणी प्रलंबित आहे. योजना लागू संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ आणि दिव्यांग. तर उपायासाठी तुम्हाला बँकमध्ये जाऊन तुम्हाला KYC करायचं आहे, आधार लिंक तपासा, त्याचप्रमाणे तहसील कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करा व महिला व बाल विकास अधिकाऱ्याशी संपर्क करा. तर नवीन फॉर्म सुरू झालेले आहेत, तर आता जे की 2500 रुपये जमा झालेल्या खात्यात लगेच तपासा.